एक साधासा शेतकरी होता. त्याच्याकडे कुठलाही जॉब नव्हता आणि नाही कुठलाही बिझनेस. त्याच्याकडे होती फक्त थोडीशी जमीन. एक दिवशी त्याने ती जमीन विकली आणि तो चक्क करोडपती झाला. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉटगॅन. खरं तर ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावाची. एक असं गाव जिथे काहीही खास नव्हतं. नाही कुठली डेव्हलपमेंट, नाही कुठला रोड आणि इतर कुठलीच चांगली डेव्हलपमेंट नव्हती. लोकांना काय वाटायचं की या गावाचं फ्युचरमध्ये काहीही होऊ शकत नाही. त्यांच्याकडे 2 ते 3 एकरची जमीन होती, पण त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट झिरो. पण एक दिवशी काय झालं की गव्हर्नमेंट कडून एक न्यूज समोर आली की त्या गावामध्ये हायवे येणार आहे. लोकांनी ही गोष्ट सिरियसली घेतली नाही. पण या शेतकऱ्याने आपली जमीन विकली नाही. तो थांबला आणि त्याने ऑब्झर्व केलं. आणि त्यानंतर काय घडलं माहितीये? तर 2 ते 3 वर्षांनी त्या गावामध्ये हायवे कंप्लीट झाला, कंपन्या सुरू झाल्या आणि रस्त्यालगत हॉटेल्स, वेअरहाऊस आणि इतर छोटे छोटे बिझनेसेस सुद्धा स्टार्ट झाले. आणि ज्या जमिनीला कोणी बघत सुद्धा नव्हतं, तिची प्राइस अचानक 5 ते 10% वाढली. आणि याच सगळ्या कारणामुळे त्या शेतकऱ्याला त्याच जमिनीसाठी खूप चांगली ऑफर आली. आणि ही ऑफर लाखांमध्ये नव्हती बरं, तर ती करोडोंमध्ये होती. म्हणजेच काय, एक साधारण शेतकरी हा ओव्हरनाईट करोडपती झाला. आता हा चमत्कार नेमका कसा घडला? तर त्याने कोणाच्याही बोलण्यात न येता ती जमीन विकली नाही. त्याने त्याचं फ्युचर होल्ड केलं. तर मग मित्रांनो, तुम्हालाही याची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉटगॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.